आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार, तर मला मुलींनाही जेवाय घालायचं आहे आणि महिलांनाही हळदी कुंकू द्यायचं आहे. तर मी आधी तर स्वयंपाक करायचा होता मला पुरणपोळीचा, तर पूजा करून घेतली, देवघराची पूजा करून घेतली आणि आता सुवासिनींनाही हळदी कुंकासाठी बोलवायचं होतं आणि मुलींनाही. तर माझा आता स्वयंपाक होत आला होता, पुरणपोळीचा स्वयंपाक केला आहे मी. आज स्वयंपाकही झाला आणि त्याचबरोबर मी थोडा रेस्ट आहे म्हणून चहा घेतला आणि आता माझं आवरायचं आहे. देवपूजा ती सगळं झाल्यानंतर, घर आवरून घेतल्यानंतर मीही रेडी व्हायला घेतलं, कारण आपण हे आवरलं तर अजूनच खूप छान वाटतं. पूजा घरी काही कार्यक्रम असल्यासारखं वाटतं. तर मी आवरलं आणि माझी कहाणी वाचायची राहिली होती, तर कहाणी वाचून घेतली. एकदम भक्तिभावाने शांत मनाने पूजा केली तर अजून छान होती. आणि ह्या गुरुवार माझं चारही खूप छान गेलं आणि शेवटच्या गुरुवारी माझं खूप वर्षाचं अधुरं स्वप्नही पूर्ण झालं. तर आनंदाची बातमीही भेटली आणि मी खूप वर्षापासून गुरुवार करते. तर आमच्या चिमुकल्यांचं आगमन झालं तोपर्यंत त्यांना तर मासे पाहण्यातच जास्त मजा येत होती, कारण हे घरीच बनवलेले फिश आहे आणि छोटे छोटे फिश आहे. त्यानंतर मी हळदी कुंकू लावायला घेतलं. सगळ्या मुलींना मी दरवर्षाचे छोटे काहीतरी गिफ्ट आणते, त्यामुळे त्यांना खूप आनंद वाटतो. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच स्माईल असते आणि ह्या आमच्या चिमुकल्या तर खूप खुश होत्या. आणि हिचं तर प्रत्येक मुलीवर हळदी कुंकू लावायचं चालू होतं, शांभवीचं. त्यानंतर मी सगळ्यांना हळदी कुंकू दिलं, पायाचं त्यांचं दर्शन घेतलं आणि असंच काहीतरी कार्यक्रम असल्यावरती खूप छान वाटतं. मुली तर खूप खुश होत्या. तर मला आता त्यांना जेवाय घालायचं होतं. तर मुली काय छोट्या जास्त जेवत नाही, तर त्यांना भरवाही लागतं आणि थोडं थोडं त्यांच्या कलेनुसारच घ्यावं लागतं. तर त्यानंतर आता मुलींचं झालं आणि मी आता सगळ्या सुवासिनींना बोलवलं. मलाही त्यांच्या घरी जायचं होतं ना, त्याही माझ्याकडे आल्या होत्या. तर आम्ही एकमेकींना हळदी कुंकू दिलं. तर आम्हाला संध्याकाळी जेवायला होतं आमच्या आरवच्या घरी. ते बालाजीला गेले होते, तर त्यांनी छोटी पूजा ठेवली होती, तर त्यांच्याकडे जेवायला गेले. तर असं काय असलं तर आमचं सगळे एकत्रच एका जागावर जेवण असतं. पण उद्यापन करायचं होतं, त्यामुळे मी घरी पोळ्या बनवल्या होत्या आणि बालाजीचा फोटो आणि जेवण तर एवढं टेस्टी होतं, एकदम लग्नातल्या पंक्तीसारखं. आणि ह्या रूममध्ये गेल्यावर मला तर खूप आठवण आली, कारण ह्या रूममध्ये मी 8 वर्ष राहिलेले आहे खालच्या आमच्या घरी. आणि आता जेवण झालं सगळ्यांचं. आता 4ही गुरुवार छान गेले.